नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन या चॅप्टर मध्ये एक शॉर्टकट ट्रिक्स घेऊन येत आहे। खूप छान आहे, सुंदर आहे। ओके, बघा ते काय करतात, पेपरला a इज इक्वल्स टू या टाइपचं एक मॅट्रिक्स देतात। मॅट्रिक्स मध्ये बघा इथं डायगोनलला इलेमेंट देतात किंवा काय देतात, कधी कधी लेटर देतात, असे p q r किंवा एबीसी वगैरे असे देतात। आणि पहिल्या लेटरची व्हॅल्यू असते बघा, इथं नंबर देतात रेस टू दी पॉवर x, परत सेकंड तो नंबर, परत नंबर रेस टू दी पॉवर x, r म्हणजे हा तिसरा लेटर, परत n रेस टू दी x म्हणजे तोच नंबर परत। तर या टाइपचा क्वेश्चन आला तर इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट तर काय घ्यायचं बघा, हा जो तिसरा लेटर आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू डिवाइडेड बाय लॉग फिक्स आहे, लॉग काय आहे फिक्स, आणि इथं जो नंबर असेल ना तो नंबर ब्रॅकेट त्याच्या डोक्यावरती पॉवर 3 ही फिक्स आहे आणि प्लस काय आहे के। 2025 ला बघा त्यांनी या टाइपचा क्वेश्चन विचारलेला आहे। इफ a इज इक्वल्स टू काय क्वेश्चन मध्ये बघा, मॅट्रायसेस मध्ये a0 0 0b0 0 0 c म्हणजे 3 लेटर आलेत। पहिल्या लेटरची व्हॅल्यू बघा 7 रेस टू x, 7 म्हणजे कोण आहे n, ओके। त्यानंतर 7 रेस टू x ही b ची व्हॅल्यू दिली, म्हणजे परत एकदा हा जो n आहे 2 वेळेस आलेला आहे बघा। त्यानंतर c इक्वल टू 7 रेस टू x म्हणजे जसा इथं n 3 वेळेस आला होता, आणि विचारलंय इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ dx। ओके, आता आपण याचा आन्सर काढूया। बघा या टाइपचे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी। ओके, आता आपण काय करू, अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ a dx इज इक्वल्स टू r म्हणजे इथली व्हॅल्यू, ओके। मग इथली व्हॅल्यू c ची व्हॅल्यू काय बघा इथं 7 रेस टू x, 7 रेस टू x, ओके, डिवाइडेड बाय हा ब्रॅकेट फिक्स आहे, लॉग फिक्स आहे, n म्हणजे इथं कोण आहे आपला 7 आहे म्हणजे लॉग 7 ब्रॅकेट क्लोज, रेस टू दी पॉवर 3 फिक्स आहे आणि प्लस k। बघा या टाइपचा ऑप्शन आहे का, दिसतंय का बघा बरं, या टाइपचा ऑप्शन आहे का बघा, इथं दिसतंय ऑप्शन सी आहे या टाइपचं। ओके, 7 रेस टू x डिवाइडेड बाय लॉग 7 आणि ब्रॅकेट रेस टू काय 3 प्लस k। थँक्यू।